2 दिवसाच्या सुट्टीनंतर मी फायनली ऑफिसला चालली. भंडारावाल्यांना हा एरिया तर माहीतच असेल. ऑफिस कॅम्पसला पोहोचली, गाडी पार्क केली आणि बिल्डिंगकडे जायला निघाली. इंटर होता बरोबरच ह्या लोकांचा एक्साइटमेंट बघा. लिटरली ऑफिसमध्ये आल्यानंतर एक वेगळीच वाईब येते, एकदम फ्रेश फील होते. सॅटर्डे असल्यामुळे आज खूप लोक सुट्टीवर होते. आहेत आमचे मॅनेजर जे नेहमी कामात बिझी असतात. थोडीशी पूजा करून मी कामाला सुरुवात केली. अच्छा 2 दिवस मी शेतात रोवणा करत असल्यामुळे मी लॅपटॉपकडे लक्षच दिली नाही. तो अभी तो काम करना पडेगा ना. मी एका प्रोजेक्टवर काम करत आहे जो की झूफारीची वेबसाईट आहे आणि त्याची डेडलाईन फक्त 2 दिवस आहे. तर जोरात डोकं आणि हात चालवावंच लागेल ना. तर भाई दिवसातून 10 वेळा लिप बाम यूज करते. ठीक है. शिवाय मला जमतच नाही. तेवढ्यातच लक्ष हॉस्पिटलकडून कॉल आला की तुम्ही प्रोजेक्ट एक्सटेन्शन करीता या. मीटिंग झाली आणि ऑफिसला आम्ही परत आलो. आय लव्ह द टाइम वेन वी हॅव कॉफी ब्रेक, कारण त्यावेळी आम्ही खूप जास्त मौज मस्ती करतो. तेवढ्यात मला आठवलं की माझी वेबसाईट बनवायची आणि मी पुन्हा कामाला सुरुवात केली आणि पुन्हा लिप बाम लावली. लिप बाम शिवाय तर माझं काही होतच नाही. सर्व काम करत होते आणि तुम्हाला मी आता असा चेहरा दाखवेन जो कधीच कॅमेरा समोर येत नाही. मिस साक्षी. एका जागेवर बसून बसून खूप जास्त बोर होते म्हणून मी पूर्ण ऑफिस फिरते. और अभी सुनो, मेरे सभी छोटे एवं बड़े भाइयों और बहनों, मेरी श्रीमती जी को छोड़ के मेरी छोटी बहन प्राची को ज्यादा से ज्यादा फॉलो करें, उनके वीडियो देखें और उनका उत्साह बढ़ाएं. थँक्यू. ज्यांना कोणाला जॉब पाहिजे असेल तर त्यांनी मला DM करा और रिझ्युमे पाठवा, बिकॉज वी हॅव लॉट ऑफ वॅकन्सीज. काम करून करून तुम्ही खूप जास्त थकली होती म्हणून मी विचार करत होती की कधी कधी घरी जाते. समझ गया. फायनली सुट्टी झाली आणि आम्ही लोक पाणीपुरी खायला गेलो. त्याच्यानंतर थोडीशी शॉपिंग केली आणि रूमकडे जायला निघाली. चला भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय, गुड नाईट.